दादरला मी जिथे राहायचो ना चाळीत, त्या काकूंचा किस्सा मेन सांगायचा राहिला. माझं ते सगळं सुरू झालं काम बी, आणि मग मी नाईट शिफ्ट मध्ये शूटिंग करायचो बरेचदा, आणि मग मी जॉबला जायचो, हेही करायचो मी. तर ते काही दिवसांनी तो ट्रॅक वाढला, मग ते काम वाढलं, मग मी SOTC ला सांगितलं की मी नाही करू शकत, आता थांबलो. त्या काळामध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे की मला रात्री उशीर झाला की काकू दारच उघडायच्या नाहीत. का? इकडे पॅकअप व्हायचं अंधेरीला, दादरला रात्री 12:30 पाऊणला पोचलो तर मी एकदा दोनदा दार वाजवलं, दार उघडलंच नाही. मग करायचं काय? मग मी बरेचदा स्वामींच्या मठाच्या इथे, सेना भवनच्या इथे, ते खाली पोलीस बसायचं, मी तिथे बसून राहायचो पहाटे 6 वाजेपर्यंत. मग दूध आलं की त्या सकाळच्या दूधवाल्याच्या वेळेस दार उघडायचा. एकदा दोनदा आल्यावर मी जे दोघं होते त्यांना विचारलं, म्हणजे नाही, त्यांचा तो नियम आहे, रात्री 12-12:30 नंतर तुम्ही सांगितलं नाही तर त्या दार लावून टाकतात. म्हणलं अरे पण मी रोज कसं असं करू? मग एक दिवस त्यांच्याशी बोललो मी, म्हणलं काकू असं असं आहे, माझा उशीर. नाही ना, आम्ही खरंच सिरियलवाल्यांना ठेवत नाही, तू जॉब करायला येणार म्हणला होतास म्हणून ठेवलं. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणलं संध्याकाळी काय बघता मग टीव्हीवर? सिरियलच बघता ना? नाही तसं नाही. ठीक आहे म्हणलं, मला 1 महिना द्या, मी शिफ्ट होतो. मग परत महाराजांना सांगितलं, मला काय माहिती नाही काय. मी डायरेक्ट उठून गेलो कांदिवलीला, त्या बोरिवलीला, नाही ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवलीला ना, ठाकूर कॉम्प्लेक्सला. मला कुठून तरी तो कॉन्टॅक्ट मिळाला की इथे एक जागा आहे, तू ये. तर मला हे सांगायला आवडेल, म्हणजे कोणत्या व्यक्तीला सांगायचं म्हणून. तर ना त्यावेळेस मी फोनवर बोलत होतो की अरे यार, त्यावेळेसची गोष्ट, माझ्याकडे 7,000 रुपये नव्हते एकदम डिपॉझिटचे द्यायला. तर म्हणलं अरे यार 7,000 रुपये कुठला आणू? बाबांना पण नाही विचारू शकत, काहीतरी बघा राव, काहीतरी बघा. मला माहित नाही कोणी ऐकत होतं काय. मी रॅन्डमली पार्किंगमध्ये स्टुडिओचं बोलत होतो. आणि 1-2 दिवसानंतर त्या सिरियलमध्ये माझ्या आईचं काम हर्षदा खानविलकरने केलं होतं. तर आमचं कुठला तरी सिक्वेन्सचं शूट होतं, तर तिने मला बोलवलं आणि मला म्हणली इकडे ये, आणि तिने असा हात पुढे केला आणि नोटांचं बंडल माझ्या हातात ठेवलं. म्हणलं हे काय आहे? ते तुला 7,000 भरायचे ना डिपॉझिटचे. म्हणलं पण मी नाही मागितलं. माहिती म्हणले मला, पण प्रत्येकाची वेळ येते, हे ठेव तुझ्याकडे आता. मी म्हणलं ना, मी कोणाला मागितलं नाही कधीच. तिने मला दिले तेव्हा मी ते भरले, तिथं राहिलो, मग मी कंटिन्यू करू शकलो त्या 7,000मुळे. मी बरेचदा तिला ते परत करायचा, काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न केला, तिने ते घेतलं नाही. तर नंतर कधी कामानिमित्त किंवा अशी आमची भेट झाली नाही. मी तुला म्हणलं ना, मी असं कुठे कोणाच्यात गेलो नाही, काही ग्रुपमध्ये वगैरे. समाऊ माझी तिची तितकी काय म्हणूया, बॉन्ड नाही, कम्युनिकेशन राहिलं नाही तेवढं. पण मी एवढं सांगेन की तिने तेव्हा जी मदत केलेली ती माझ्या आजही लक्षात आहे, आणि मला त्याची पूर्ण जाणीव आहे. सो माझ्या बाबतीत काही गैरसमज असतील तर सोडून द्या, एवढंच मी सांगेन. बाकी असं कोणाला सांगण्यासारखं असं